नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आपल्या डाळिंबाच्या बागेत आहे. आपली दुसऱ्या वर्षाची डाळिंबाची बाग आहे. मागच्या वर्षी साधारण झाड लहान असल्यामुळं 2-2.5 टनापर्यंत माल आपण काढलेला आहे. यावर्षी छाटणी वगैरे सर्व झालं. आता पाणी चालू करून जवळपास 1 महिन्याचा प्लॉट झाला आहे. तर फुलकळी खूप प्रमाणात दिसते प्लॉटला, पण जास्त करून हे सर्व नर फुल आहे. मादी कळी याच्यात एकदम कमी प्रमाणात आहे. तर यावर्षी काय अडचण आली ते काही समजत नाही. एक तर वातावरणाचा दोष म्हणावा लागेल, नाहीतर मग आपल्या काही नियोजनात चुकी झाली असेल असं एक साधारण मत आहे. पण हे नर फुले गळून गेल्यानंतर साधारण मादी कळी दिसायला सुरुवात होईल असं वाटतंय. पण जर यादा कदाचित वातावरण असंच राहिलं, पावसाचं वातावरण आहे, तर सेटिंगला अडचणच येईल असं एक साधारण दिसतंय. तर डाळिंब बागायतदार जे शेतकरी आहे त्या सगळ्यांनाच यावर्षी या समस्येचा सामना करावा लागतोय. नेमकी याच्यावरती उपाय काय आहे आणि काय करता येईल हेच समजत नाही. पण एक आशा आहे की बाग व्यवस्थित सेटिंगमध्ये सेट होईल आणि उत्पन्नही चांगलं निघेल. आता ही जी कळी दिसते, एवढी कळी आहे, जवळपास झाडावरती 500-1000 कळी असू शकते. याच्यातून 10% जरी मादी कळी असती तर सेटिंग एकदम चांगल्या प्रकारे झाली असती आणि इतक्या दिवसात सेटिंग 20-25% पुढं सेट होऊन गेला असता प्लॉट. पण आता या कारणामुळं जवळपास प्लॉट 1 महिन्याचा लेट होणार आहे. काही विषय नाही, आपण शेतकरीच आहे. परिस्थितीशी 2 हात करणं आपलं कामच आहे. आपण आपले प्रयत्न तर करतच राहणार आहे. बाकी परिणाम काय येतो ते आता पुढे बघूच. धन्यवाद.